नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे का, की आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस कितीतरी पॉझिटिव्ह वाइब्स आपल्या शरीराला आणि मनाला टच करत असतात. कारण की ज्यावेळेस आपण धूप, दीप, अगरबत्ती करतो, दिवा प्रज्वलित करतो, त्यावेळेस त्यांच्यातील जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती आपल्यातली निगेटिव्हिटी दूर करत असते. गरजेचं नाही आहे की रोज देवपूजा केलीच पाहिजे, पण एखादा दिवा प्रज्वलित केल्याने खूप काही सकारात्मक बदल आपल्या आयुष्यात घडत असतात. जुन्या काळी जुनी लोकही आपली म्हणायची की संध्याकाळची किंवा सकाळची देवपूजा केली पाहिजे. त्याचं कारणही हेच होतं की तो दिवा प्रज्वलित केल्याने आपल्यातली निगेटिव्हिटी दूर होत होती. आपल्या घरातील ईशान्य कोपरा आहे तिथे दिवा प्रज्वलित केल्याने किंवा देवारा स्थापन केल्याने तिथली ऊर्जा ॲक्टिव्ह होते आणि त्यामुळेच घरातील वातावरण हे समृद्धी, सुखकर असं होत असतं. तर मला असं वाटतं आत्ताच्याही धकाधकीच्या ह्या काळामध्ये आपणही आपले हे रिच्युअल्स पाळले पाहिजे. सायंटिफिकली त्याच्याकडे बघितलं पाहिजे. जुन्या लोकांनी जी आपल्याला देण दिलेली आहे, त्याकडे अंधश्रद्धा म्हणून न पाहता श्रद्धेने सायंटिफिकली त्यामागचे रिझन सर्व समजावून घेऊन आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. जुनी लोकं तुम्ही पहा ना, पहिले सण समारंभ किती उत्साहाने सेलिब्रेट करत होती. दरवाजाला हळदीचं लेपन करत होती, शेणसाडा करून घर सारवत होती. त्यावेळेस कुठे आजारपण होतं किंवा कुठे निगेटिव्हिटी जास्त होती. परंतु आपण त्या गोष्टींकडे आता फक्त अंधश्रद्धा म्हणून किंवा जुन्या गोष्टी म्हणून आपण त्याकडे पाहतो. पण नक्कीच मला असं वाटतं त्याकडे जर तुम्ही पॉझिटिव्ह वेने पाहिलं, तर नक्कीच तुम्हाला त्यातील सायंटिफिकली गोष्टी तुम्हाला समजून येतील आणि तुमच्या आयुष्यातही पॉझिटिव्ह बदल घडतील. तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह होईल. तर मला असं वाटतं एक दिवा तरी नक्की प्रत्येकाने आपल्या घरी रोज तेवत ठेवला पाहिजे, की जेणेकरून आपलं घर शांतिमय होईल.